नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. सर्वप्रथम दत्त जयंतीच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शिवाय स्वागत आहे तुमचं लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये, ज्यात आता आपल्याला बघायला मिळणार आहे की नेहा ती तिच्या घरी म्हणजे ती आणि सुकन्या जिथे राहतात त्या ठिकाणी कपाटात काहीतरी शोधाशोध करत असते. आणि आता तिच्या फोनजवळ येते आणि फोन करू लागते कोणाला म्हणजे अर्थातच सुकन्याला ती फोन करत असते. आणि सुकन्या फोन उचलते आणि म्हणते बोल. लगेच आता नेहा म्हणते हॅलो सुकी, अगं तू तो माझा निळा ड्रेस पाहिलायस का गं? तेव्हा लगेच सुकन्या म्हणते की हो अगं कालच धुतलाय मी तो, बाहेर बघ ना दोरीवर वाळत असेल. आता नेहा म्हणते अरे हो बरोबर, बरं ते मी बघते नंतर. ते तुझं काम कसं चाललंय गं तिकडे? आता सुकन्या म्हणते चाललंय, छान चाललंय. नेहा म्हणते बरं छान काम करा. नाही म्हणजे ते तू करशीलच, पण फार काही प्रयोग करू नकोस हं. आता सुकन्या म्हणते हो ग. आता काय झालेलं असतं माहिती आहे का, नेहा जेव्हा तो ड्रेस शोधत असते ना, तेव्हा एका ड्रेसच्या खाली ना ती जी चिठ्ठी असते ती ठेवलेली असते सुकन्याने. आणि ती चिठ्ठी खाली पडते. ती ही तिसरी चिठ्ठी असते जी कलाने अद्वैतला देण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण त्याच्यापर्यंत ते पोहोचू शकलेली नसते. त्यामध्ये रोहिणी आणि राहुलचं सत्य लिहिलेलं असतं. आणि ती चिठ्ठी आता कपाटातून खाली पडलेली असते. हे कपडे शोधत असताना, नेहा ते कपडे शोधत असताना आता नेहा जेव्हा कपाट बंद करते तेव्हा तिचं लक्ष खाली पडलेल्या त्या चिठ्ठीकडे जातं. आणि आता ती चिठ्ठी उचलते आणि नेहा म्हणते सुकी एक मिनिट थांब. आता नेहा ती चिठ्ठी ओपन करू लागते. सुकन्या तिकडे वेटिंगवर असते आणि नेहा ती चिठ्ठी वाचते. रोहिणी मॅडम आणि राहुलचा आपली संपत्ती हडपायचा प्लॅन आहे, त्यांनीच मला असं पुढे तिने लिहिलेलं असतं. सो ही चिठ्ठी नेहा वाचते. आता नेहा म्हणते कोण ही रोहिणी, कोण हा राहुल, म्हणजे फोनवरूनच. तितक्यात नेहा म्हणते की काय प्रकार आहे हा नक्की, कोण आहे ही रोहिणी आणि राहुल, नक्की काय झालेलं आहे. आता लगेच सुकन्या हे ऐकत असते आणि म्हणते की काय चाललंय ग नेहा, काय बडबडतेस. तेव्हा नेहा म्हणते अगं तुला आठवतंय का, त्या दिवशी बघ तुझ्या फाईलमधली ती चिठ्ठी तू माझी आहे समजून मला दिली होतीस. तेव्हा सुकन्याला ते आठवतं. सुकन्या म्हणते हां बोल. तेव्हा लगेच नेहा म्हणते अगं ती चिठ्ठी माझी नाहीच आहे, म्हणजे ती माझी चिठ्ठी नाहीच आहे. आणि आता मी ती जेव्हा वाचली ना तेव्हा मला कळलं ते की ती माझी नाही आहे, आणि त्यात काहीतरी डेंजरच असा मजकूर लिहिलेला आहे गो. सुकन्या म्हणते डेंजर, नेहा जरा नीट सांगशील का काय झालंय ते. आता नेहा म्हणते थांब, मी एक काम करते, मी तिकडे येणारच आहे, तेव्हा मी तुला ही चिठ्ठी सुद्धा देते. तेव्हा सुकन्या म्हणते बरं ठीक आहे लवकर ये पण. तेव्हा नेहा म्हणते की हो चालेल. आता लगेच सुकन्या आबांच्या खोलीतून बोलत असते नेहासोबत, आबांच्या समोरच. आणि तितक्यात आता सुकन्या इकडे फोनवर बोलून तिचं होतं, तितक्यात सरोज तिथे येते. सुकन्याला आवाज देते आणि म्हणते हे घे, हे आबांना द्यायचं आहे. आता सुकन्या ते घेते आणि आबांजवळ येते आणि आबांना भरवते. आय थिंक तो गोडाचा शिरा आहे वाटतं. सो आता ती ते आबांना खाऊ घालत असते. नाही शिरा नाही, प्रसाद येतो. सो ती आबांना देते. त्यानंतरून सुकन्या स्वतः तो प्रसाद खाते. आणि त्यानंतरून आबा आता सुकन्याला म्हणतात सुकन्या मगाशी जे झालं ते मनाला लावून नको घेऊस हं. सुकन्या म्हणते नाही आजोबा, पण आपली काही चूक नसताना आपल्याला कोणी ब्लेम केलं तर खूप वाईट वाटतं. खरंच या सगळ्यात माझी काही चूक नव्हती. तरी रोहिणी मॅडम माझ्याशी बोलताना मनात कुठला तरी पूर्व खेळ ठेवून बोलतात असं जाणवतं. त्यांच्या डोळ्यातनं राग दिसत होता माझ्याविषयीचा. मी तर आत्ताच आलेली आहे या घरात, तरी त्या खूप तिरस्कार करतात माझा. असं वाटतं खूप जुना राग आहे त्यांच्या मनात. आता आबा म्हणतात जाऊ दे ग, तू नको लक्ष देऊस. बरं अद्वैत कुठे आहे सरोज. तेव्हा सरोज म्हणते त्याच्या रूममध्ये बसलाय तो, शून्यात नजर टाकून बसलाय अगदी. आज खूप दिवसांनी घरात उत्सवाचं वातावरण आहे ना, अशा क्षणी त्याला कलाची आठवण येणं साहजिकच आहे. कलाला तो कुठच्याही क्षणी विसरू शकत नाही आबा. तितक्यात आता आबा म्हणतात कलाचं अकस्मात जाणं ही त्याच्या मनाला झालेली आणि कधी न भरून निघणारी जखम आहे. तो व्रण तोपर्यंत धगधगत राहील जोपर्यंत हे सगळं जे झालंय त्याच्या मागे कोण आहे ते पकडले नाही जाणार. तितक्यात आता लगेच सुकन्याचा फोन वाजतो. सुकन्या बोलू लागते हॅलो. लगेच नेहा म्हणते हॅलो सुकी, मी घराबाहेर आली. आता लगेच सुकन्या म्हणते हो आलेच. सुकन्या म्हणते आजोबा माझी मैत्रीण आली आहे, मी पटकन जाऊन येऊ का. तेव्हा आजोबा म्हणतात की हो ठीक आहे जाऊन ये. आता सरोजला सुकन्या सांगते की आलेच हं, असं म्हणत सुकन्या लगेच घराबाहेर जाऊ लागते. सुकन्या तिथे जाते घराच्या बाहेर आणि नेहा तिथे उभी असते. सो आता नेहाला ते आवाज देते सुकन्या, नेहा काय गो काय म्हणत होतीस. तेव्हा लगेच नेहा म्हणते हे घे सुकी, हीच ती चिठ्ठी आहे बघ. आता सुकन्या ती चिठ्ठी बघते आणि ती चिठ्ठी वाचायच्या आधी ते अक्षर बघून सांगून देते
की नेहा, हे अक्षर तर कलाच आहे. आता नेहा म्हणते, कला? कोण? तेव्हा सुकन्या म्हणते, अगं ते सांगते मी तुला सगळं नंतरून, पण आता ही चिठ्ठी खूप मोठं काम करणार आहे. नेहा म्हणते, कोणतं काम? काय बोलतेयस? तितक्यात आता सुकन्या म्हणते, नेहा अगं ही चिठ्ठी ना कलाने लिहिलेली आहे. कला म्हणजे अद्वैत सरांची बायको. तिला ना कोणाला तरी काहीतरी शेवटचं सांगायचं होतं, आणि आम्ही एकाच हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे ही चिठ्ठी त्या व्यक्तीकडे न जाता नर्सच्या चुकीमुळे माझ्या हॉस्पिटलच्या फाईलमध्ये आली. मला ना काहीच कळत नाहीये, हे सगळं माझ्या बाबतीतच का घडतंय? म्हणजे चांदेकरांच्या घरी मी नर्सच्या इंटरव्ह्यूसाठी येणं, त्यांनी मला रिजेक्ट करणं आणि त्यानंतरून स्वतःहूनच या जॉबसाठी बोलवून घेणं, तो ॲक्सिडेंट, ते हॉस्पिटल, सगळं विधिलिखित असल्यासारखं वाटतंय. चांदेकरांचं वर्तुळ माझ्यापाशी येऊनच का थांबतंय सारखं सारखं? आता ती चिठ्ठीमध्ये काय लिहिलेलं आहे ते सुकन्या वाचू लागते. त्यात लिहिलेलं असतं, रोहिणी मॅडम आणि राहुलपासून आपलं घर वाचव चांदेकर, आपली प्रॉपर्टी बळकावण्याचा त्यांचा प्लॅन आहे. त्यांनीच मला असं लिहिलेलं असतं. आणि सुकन्या आता ते सगळं बघते आणि मग तिची ट्यूब पेटते. सुकन्या म्हणते, नाही 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 नाही, आता उशीर करून नाही चालणार, हे सत्य अद्वैत सरांपर्यंत पोचवायलाच हवं. नेहा, थँक्यू सो मच, ही चिठ्ठी देऊन तू खूप मोठी मदत केली आहेस माझी. तुला मी बाकी सगळंच नंतर सांगेल, आता मी येते, हां, बाय. आता सुकन्या आलीच असं म्हणते आणि लगेच ती घाईघाईने आत निघून जाते. आणि इकडे नेहा म्हणते, काळजी घे गं, जरा सांभाळूनच, असं म्हणत आता ती पण तिथून निघून जाते. म्हणजे नेहा तिच्या कामाला चालली जाते आणि इकडे सुकन्या घरामध्ये पळतच जाते. दुसरीकडे अद्वैत त्याच्या खोलीत बसलेला असतो, हताश होऊन, निराश होऊन, प्रचंड त्याच्या विचारांमध्ये. आता अद्वैतकडे सुकन्या पळत पळत येते आणि सुकन्या तिथे पळत पळत आल्यामुळे ती आता अद्वैत तिच्याकडे बघू लागतो की काय चाललंय हिचं. तेव्हा सुकन्या म्हणते, सर हे घ्या. आता असं म्हणत ती चिठ्ठी दाखवते अद्वैतच्या दिशेने. अद्वैत त्या चिठ्ठीला पाहू लागतो आता, आणि सुकन्या म्हणते, सर ही चिठ्ठी वाचा, तुमची अनेक कोडी सुटतील, घ्या. आता ती जी चिठ्ठी आहे ती चिठ्ठीकडे अद्वैत फक्त बघत असतो आणि फायनली ती चिठ्ठी आता आपल्या हातात घेतो. ती चिठ्ठी उघडून बघण्याचा प्रयत्न करू लागतो आणि ती चिठ्ठी तो वाचू लागतो. आणि तो ती चिठ्ठी वाचत असताना सुकन्या मागून फक्त गंमत बघत असते. आता अद्वैत ती चिठ्ठी पुन्हा मोठ्याने वाचतो. रोहिणी मॅडमचा आणि राहुलचा आपली प्रॉपर्टी हडपण्याचा प्लॅन आहे, त्यानंतरून त्यांनीच मला मारलं वगैरे, दॅट काइंड ऑफ आता तिच्यात जे जे लिहिलेलं असतं ते सगळं अद्वैत वाचतो आणि त्याच्या डोळ्या अगदी भरून येतात. घळाघळा अश्रू त्याच्या डोळ्यांमधून वाहू लागतात. अद्वैतने आता ती चिठ्ठी वाचल्यानंतरून तो तर जमिनीवरच कोसळायला बघतो, पण तो टेबलवर बसतो. फायनली खूप मोठ्या शॉकमध्ये असतो तो, आणि आता तो म्हणजे खाली कोसळता राहतो आणि टेबलवर बसतो. आता त्याच्या डोक्यात खूप विचार चालत असतात, जणू त्याच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. आता लगेच सुकन्या म्हणते की सर, त्या दिवशी म्हणजे तुमच्या बायकोची ही चिठ्ठी ना हॉस्पिटलमध्ये नकळतपणे माझ्या फाईलमध्ये आलेली होती, पण तेव्हा त्यांच्या कुठल्याही गोष्टीबद्दल मला काहीच माहीत नसल्यामुळे एनिवे आता मला असं वाटलं की ताबडतोब ही चिठ्ठी द्यायला हवी. यावर आता अद्वैत लगेच म्हणतो, म्हणजे रोहिणी आत्या आणि राहुलनेच माझ्या कलाला, असं बोलता बोलता तो थांबतो आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात अद्वैतच्या. तो आता आपले अश्रू पुसतो आणि म्हणतो, नाही, आता त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. मी आणखीन पुरावे शोधणार आहे आता आणि त्यांचं सत्य बाहेर काढणार. आता सुकन्या तिथे अद्वैतच्या पुढे हात करते, जस्ट अद्वैतच्या समोर हात नेते आणि म्हणते की या सगळ्यात मी सुद्धा तुमची मदत करणार आहे सर. आता अद्वैत सुकन्याकडे बघतो आणि त्याच्या हाताकडे बघतो. सुकन्याने हात पुढे केलेला असतो आणि अद्वैत आता त्या हातावर आपला हात ठेवतो. अशा प्रकारे त्या दोघांची आता टीम झालेली असते आणि अद्वैतच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलेलं असतं, म्हणजे एक स्माईल. आणि अद्वैतने आपल्या हातात हात देताच सुकन्याच्या हातात हात देताच सुकन्याची धडधड वाढायला लागते. ती त्याच्या डोळ्यात हरवून गेलेली असते आणि तो सुद्धा. त्या दोघांचे हात एकमेकांच्या हातात असतात तर दोघी त्यांच्यात एकमेकांना हरवलेले असतात आणि इकडे सुकन्याची हार्टबीट खूप वाढलेली असते. आता अद्वैत ती चिठ्ठी पुन्हा पुन्हा वाचू लागतो, बघू लागतो आणि अद्वैत म्हणतो, कलाने हे असं का लिहिलंय? म्हणजे पुढे लिहिलंय त्यांनीच मला, आणि पुढे काहीच नाही. याचा अर्थ काय? त्यांनीच मला मारण्याचा प्रयत्न केला की त्यांनीच माझा ॲक्सिडेंट केला? यापैकी नक्की काय असेल? मला तर काहीच कळत नाही. पण हे जर असं खरंच असेल ना, एक्झॅक्टली काय ते कळत नाही, हे सगळं जर खरं आहे ना, तर मी त्यांना सोडणारच नाही. आता मी सोडणारच नाही आहे त्यांना. तेव्हा सुकन्या म्हणते, सर सगळ्यात आधी प्लीज तुम्ही शांत व्हा. आता आपल्याला जे काही करायचं ते विचारपूर्वक करावं लागेल. अद्वैत म्हणतो, कसं शांत राहू मी? अगं आधीच माझी बायको गेली आहे, त्याचं दुःख आहे मला, आणि आता ही गोष्ट कळते की माझ्याच घरातल्या लोकांनी, माझ्या जवळच्या माणसांनी जीव घेतलाय कलाचा.
नाही ग शांत राहू शकत मी. हे जर खरं असेल ना तर अजिबातच नाही सोडणार मी त्यांना. त्यांना मी जन्माची अद्दल घडवल्याशिवाय राहणारच नाही आणि मी त्यांना आता जाब विचारणार आहे. असं म्हणत अद्वैत लगेच ताबडतोब खाली जायला निघतो. पण तितक्यात तो जाता जाता थांबतो आणि मनात म्हणतो की नाही 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 नाही, हा शॉक मला काही कारणासाठी मनात पचवायला हवं. कारण जर त्यांना मी सांगितलं म्हणजे माझ्याकडनं जर ही चूक झाली, म्हणजे ही गोष्ट खूप नाजूक आहे, जरा ही चूक झाली तर कलाने घर वाचवण्यासाठी केलेले सगळे प्रयत्न फेल जातील आणि गुन्हेगार सावध होईल. मला काही काळासाठी गप्प राहावं लागेल, हा शॉक पचवावा लागेल. आणि पुरावे नसताना जर मी त्यांना दोषी ठरवलं तर मला कलासाठी सुद्धा काहीच करता येणार नाही. आता मला शांत राहून विचार करून या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी जायला हवं. रोहिणी आत्या आणि राहुल ते दोघं जर या सगळ्याचे सूत्रधार असतील तर ते जितके गाफील राहतील तितका मी पटकन पुरावा शोधू शकतो, असा विचार अद्वैत करत असतो एका ठिकाणी थांबून. आता तिथे रस्त्यातच थांबलेला अद्वैत लगेच मागे वळतो आणि सुकन्याकडे येतो आणि तिच्याजवळ येऊन तिला म्हणतो, सुकन्या, केवळ तुमच्यामुळे आज हे एवढं मोठं सत्य माझ्यासमोर आलंय. तुमचे उपकार कसे फेडू हेच कळत नाहीये मला. थँक्यू. आता सुकन्या म्हणते, सर हा उपकार काय त्यात, उलट हे सगळं आपल्याला खूप आधीच कळायला हवं होतं. पण ठीक आहे ना, त्याला न्याय मिळावा आणि तो माझ्याच माध्यमातून मिळावा असंच कदाचित देवी यायच्या मनात असेल म्हणून मी इथे आले. प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी कारण असतंच ना. आता आपण कलाला न्याय मिळवून द्यायचाच. आता अद्वैत म्हणतो, हो खरं. तितक्यात आता अद्वैतचा फोन वाजतो. तो फोन रिंगिंग होत असतो आणि तो आता फोन उचलतो. अद्वैत बोलू लागतो, हॅलो, हो मी पोहोचतोच आहे, ओके, असं म्हणत अद्वैत आता फोन ठेवतो आणि सुकन्याला म्हणतो, मी आलोच. अद्वैत आता तिथून निघून जातो आणि सुकन्या तिथेच असते, विचारात पडलेली असते. ती म्हणते, देवी आई, या सगळ्याशी माझा काय संबंध आहे ते आत्ता लक्षात येत नाहीये माझ्या. पण जो काही संबंध असेल ना त्यातून सरांचं आणि एकूणच चांदेकर कुटुंबाचं भलं होऊ देत, असं म्हणत ती पुन्हा पुन्हा देवी आईला नमस्कार करत असते. तर दुसरीकडे आता अद्वैत इथे पोलीस स्टेशनला जाऊन पोहोचलेला असतो. तो आता तिथे विचारतो, मे आय कम इन सर, म्हणजे पोलीस स्टेशनात. आणि ते जे पोलीस असतात ते इन्स्पेक्टर ते एका हवालदाराला सांगत असतात की मी सांगितलेल्या त्या फाईल्सची डिटेल्स एकदा चेक करून घेशील, ओके, असं तो सांगत असतो. तर दुसरीकडे आता अद्वैत आलेला बघून ते इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की या चांदेकर साहेब बसा. आता अद्वैत तिथे येतो आणि बसतो. आता तो इन्स्पेक्टर म्हणतो, हे बघा, आय एम सॉरी चांदेकर साहेब, तुमच्या केस संदर्भातले कुठलेही धागेदोरे आमच्या हाती येऊन लागलेले नाहीये. गेले 6 महिने आम्ही खूप प्रयत्न करतोय, शोधही घेतोय, पण हाती काही लागलं नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो, सर, या सगळ्या शोधाशी आपण पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केली तर, म्हणजे माझ्या बायकोच्या मोबाईलचं जे लास्ट लोकेशन आहे तिथे आपण जर पुन्हा एकदा जाऊन बघितलं तर मला खात्री आहे सर, तिथे जाऊन आपल्याला नक्की काही ना काही मिळेल. मी सुद्धा बघतो की काही मिळतंय की नाही ते. आता ते पोलीस म्हणतात, ठीक आहे, तुमच्या समाधानासाठी आपण तेही करू. 1 मिनिट, असं म्हणत आता ते कोणाला तरी फोन लावू लागतात. म्हणजे ते इन्स्पेक्टर साहेब कोणाला तरी फोन लावतात आणि सांगतात की पाटील, आपल्याकडे कला चांदेकरांचा फोन नंबर आहे, त्या फोन नंबरचं लास्ट लोकेशन काय आहे, म्हणजे त्या फोनचं लास्ट लोकेशन आणि ॲक्सिडेंटच्या वेळी तो फोन 2 ते 3 तास कुठल्या लोकेशनला होतो ते लोकेशन इमिडिएट मला फोनवर शेअर करा. हो हो ठीक आहे, चालेल, थँक्यू, असं म्हणून लगेच ते इन्स्पेक्टर साहेब फोन ठेवतात. ते लगेच आता म्हणतात त्यांच्या तिथल्या हवालदाराला की गाडी काढा आणि लगेच तो माणूस गाडी काढायला जातो. आता लगेच इन्स्पेक्टर साहेब अद्वैतला म्हणतात की अद्वैत साहेब, चला जाऊन बघून येऊया एकदा. आता अद्वैत म्हणतो की ठीक आहे, चालेल, चला. आता ते दोघंही जिथे ॲक्सिडेंट झालेला असतो म्हणजे कलाच्या फोनचं लास्ट लोकेशन तिथे जात असतात. तर दुसरीकडे रोहिणी आणि राहुल एकाच खोलीत असतात आणि रोहिणी ओरडून ओरडून ती रिग्रेट करत असते. ती म्हणते की माझ्या डोक्याला ना ताप झालेला आहे नुसता, ही कला मेल्यापासून, ही कला मेली पण लगेच सुकन्या आली, असं म्हणत लगेच ती आपला फोन आपटून देते जोरात. आता राहुल रोहिणीला अडवतच म्हणतो की मम्मा थांब, मम्मा अगं नको ना तू उगाच त्रास करून घेऊ स्वतःला, नको ना त्याच गोष्टी दुमसत बसूस ग मम्मा, याने तुझाच BP शूट होईल आणि तुला त्रास होईल. हे बघ ती नर्स ना, तितक्यात आता रोहिणी म्हणते, त्या नर्सचं नाव नको घेऊ, ती नर्स काही त्या म्हाताऱ्याची सेवा करायला आलेली नाहीये, ती आपल्या गळ्यात फास पकडायला आलेली आहे. आता मला ना खात्रीच पटत चाललेली आहे की ती वाट लावणार आहे आपली, माहितीये, तिला कधी काय आठवेल, कोणते धागेदोरे तिच्या हाती लागतील आणि तो फास आपल्या गळ्याशी येऊन बसेल ना, कळणार सुद्धा नाही आपल्याला, माहितीये. राहुल, हे बघ मी तुला सांगते, तिचं ह्या घरात राहणं खूप डेंजरस आहे. तिची या घरातून लवकरात लवकर रवानगी करायला हवी. आजचा प्लॅन फसला, तो म्हातारा आडवा आला आणि अद्वैत तोंड गिळून बसला, तेच म्हणून सगळं चुकलंय. पण नाही, आत्ता आपल्याला गप्प बसून चालणार नाहीये राहुल, तिला आत्ताच्या आत्ता या घरातून बाहेर रखलो आपण, काढ तिला घराच्या बाहेर.
आता लगेच राहुल म्हणतो ओके 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 मम्मा मम्मा तू शांत हो शांत हो, बस बरं इथे बस बस. मम्मा अगं आपला फक्त एकच प्लॅन फसलाय आणि तू ऑलरेडी एवढी पॅनिक होतेस. अगं रिलॅक्स. अगं त्या कलाला संपवणं खूप कठीण होतं ग. ही काय 1.5 दमडीची नर्स आहे ही. मम्मा तो म्हातारा कला लक्ष्मीच्या पावलांनी घरात आली असं मिरवत होता ना. अगं पण हिचं काय, ही तर फक्त साधी नर्स आहे ना. सॉरी लगेच आता रोहिणी म्हणते पण अरे राहुल या घरात राहून इतकी वर्ष इतकी वेगळे वेगळे प्लॅन केलेस आणि लोकांना इतक्यांदा फसवलेलं आहे आपण, मग मला आजच इतकी भीती का वाटतेय. तेव्हा राहुल म्हणतो की अगं मम्मा कारण तू खूप ओव्हरथिंक करते. अगं चिल, काहीही होणार नाहीये, शेवटी आपणच जिंकणार आहोत. त्या कलाची डाळ आपण शिजू दिली का या घरात, नाही ना. मग आणि मम्मा तुला आठवतंय का तो म्हातारा नेहमी म्हणायचा की आमची कला जो विचार करते तो नेहमी खरा असतो कारण ती हृदयाने विचार करते. गप्पा बसा म्हणावं त्यांना. ना तुमची कला राहिली आहे ना तिचं हृदय, असं म्हणत तो राहुल खूप हसत असतो आणि म्हणतो आणि ती आत्ता आलेली नर्स, आता ती सुद्धा हृदयाने विचार करणार आहे का कलासारखी, मूर्ख कुठली. आता लगेच रोहिणी म्हणते पण मला एक कळत नाहीये की ती कला मेली तरी आपली पाठ का सोडत नाहीये, ती तरी सुद्धा डेंजर आहेच. तर दुसरीकडे आता अद्वैत आता त्या पोलिसांना घेऊन तिथे पोहोचलेला असतो त्या फोनच्या लास्ट लोकेशनच्या ॲड्रेसवर आणि सगळे तिथे आलेले असतात आणि लगेच ते पोलीस म्हणतात ॲड्रेस तर हाच आहे अद्वैत चांदणेकर साहेब, म्हणजे ॲक्सिडेंटच्या अर्धा तासापूर्वी तुमच्या मिसेसचं लोकेशन हेच होतं. भांगले ते घरमालकांना बोलवून आण बरं, असं आता ते इन्स्पेक्टर साहेब म्हणतात. तितक्यात आता तो हवालदार तिथल्या घरमालकाला बोलवून आणतो पकडून आणि तो माणूस म्हणत असतो की काय करताय, सोडा मला वगैरे वगैरे. आता लगेच इन्स्पेक्टर साहेब त्या माणसाला म्हणतात की हॅलो केव्हापासून राहताय तुम्ही इथे. तेव्हा तो माणूस म्हणतो मी इथे गेली 20 वर्षापासून राहतोय. आता अद्वैत म्हणतो आता खरं सांग. तो माणूस पुन्हा म्हणतो ही काय जबरदस्ती आहे, पोलिसांना सोबत घेऊन आलात तुम्ही आणि मला जाब विचारताय. कंप्लेंट करेन ना मी तुमची, तुम्हाला सांगितलं ना मी मगाशी मी इथे 20 वर्षांपासून राहतोय ते. अद्वैत त्या माणसाची कॉलर पकडतो आणि म्हणतो तू सांगतोस की तुला आत टाकू आतमध्ये. आता लगेच तो पोलीस कसा तरी आवरतो. पोलीस म्हणतो चांदेकर साहेब अहो तो सांगतोय ना आपल्याला, थांबा जरा. आणि मॅडमचं शेवटचं लोकेशन जरी यांच्या घराच्या बाहेरचं असलं तरी सुद्धा कला मॅडम या घरात गेल्याच असतील असं नाहीये. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय कारण तो खोटं बोलणार नाही. अद्वैत म्हणतो नाही इन्स्पेक्टर साहेब, हा माणूस 100% खोटं बोलतोय, हा असा नाही ऐकणार. अद्वैत पुन्हा त्याला धरू लागतो आणि मारू लागतो. अद्वैत त्याला प्रचंड मारत असतो आणि तितक्यात तो हवालदार आणि इन्स्पेक्टर त्याला आवरत असतात आणि तो इन्स्पेक्टर म्हणतो तुम्ही अशी कायद्याविरुद्ध ॲक्शन नाही घेऊ शकत, नाहीतर मला तुम्हाला अरेस्ट करावं लागेल साहेब. अद्वैत आता त्याला खूप मारत असतो. आता अद्वैत इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो मला अरेस्ट झाली तरी चालेल पण या माणसाला मी आता अजिबातच सोडणार नाही. लगेच आता पोलीस म्हणतो की तुम्ही कायदा हातात घेऊ नका साहेब, सोडा त्याला. अद्वैत आता लगेच त्या माणसाला म्हणतो माझ्या बायकोच्या ॲक्सिडेंटमध्ये जर तुझा हात होत आहे असं जर मला कळलं ना तर सोडणार नाही मी तुला अजिबातच. आता लगेच तो माणूस म्हणतो सांगतो 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 असं तो माणूस म्हणू लागतो. तो माणूस म्हणतो तो की मी 20 वर्ष झाली इथे राहत नाही, मी आता चालू इथे राहायला, खोटं बोललो मी तुमच्याशी. आता ते पोलीस त्याच्या कानात मारतात आणि म्हणतात खोटं बोलतोस, कोणाचा फ्लॅट आहे हा. तो माणूस लगेच म्हणतो की ते आपलं राहुल फडतरे त्यांचा फ्लॅट आहे. आता त्याच्या तोंडून हे नाव ऐकताच अद्वैतचा चेहरा बदलतो आणि याचा सुद्धा त्या पोलिसांचा सुद्धा. तर दुसरीकडे आता सुकन्या आबांना औषधी देत असते, म्हणजे औषधं देत असते ती आबांना आणि औषधं दिल्यानंतर ती आता आबांच्या शॉलची घडी वगैरे घालत असते. तिच्या चेहऱ्यासमोरून सारखा सारखा अद्वैतचा चेहरा जात असतो. मी त्यांना जाब विचारेल, मी त्यांना सोडणार नाही, हेच शब्द तिच्या कानात गुंजत असतात आणि अद्वैत कुठेतरी निघून गेलेला असतो पण कुठे हे तिच्या डोक्यात चाललेलं असतं. आता लगेच सुकन्या मनोमन म्हणते की अद्वैत सर पोलीस स्टेशनमध्ये गेलेत, नक्की काय झालं असेल तिथे, अद्वैत सरांना फोन लावून विचारू का. आता सुकन्या लगेच वेळ न लावता लगेच अद्वैतला फोन लावू लागते पण सुकन्यामध्येच थांबते आणि म्हणते अजून त्यांचा तर काहीच पत्ता नाहीये, ते सेफ तर असतील ना. देवी आई माझ्या मनात असे विचार का येत आहेत, का उगाच त्यांची इतकी काळजी वाटते मला. मी असं पण आजोबांना गोळ्या देत होते तेव्हा ते आले नसतील ना आणि डिरेक्टली त्यांच्या खोलीत तर गेले नसतील ना. बघून येऊ का एकदा त्यांच्या बेडरूम मध्ये जाऊन. हां असंच करते. सुकन्या आता लगेच अद्वैतच्या खोलीकडे जाऊ लागते. ती त्याच्या खोलीच्या बाहेर उभी राहते, दरवाजावर नॉक करून आवाज देऊ लागते सर सर असं, पण आतमधून काही रिस्पॉन्स येत नाही. ती मध्ये येते आणि पुन्हा आता अद्वैत सर असं म्हणू लागते पण अद्वैत तिथे नसतो हे तिला कळालेलं असतं. ती आता तशीच परत फिरते आणि इकडे अद्वैत आणि ते पोलीस जे आहेत ते त्या माणसाला चांगलाच जाब विचारत असतात
ते पोलीस आता त्या माणसाला म्हणतात की या घराची जी कागदपत्र आहेत, सगळी कागदपत्र मला आत्ताच्या आत्ता पाहिजे. मांगले तर ताब्यात घ्या आणि यालाही आतमध्ये टाका. आता लगेच तो माणूस म्हणतो, साहेब माझ्याकडे जे कागदपत्र आहेत ते खोटे आहेत. या घराची खरी कागदपत्रे राहुल साहेबांकडे आहे. आता लगेच तो पोलीस म्हणतो, मांगले याला घेऊन चला. अद्वैत म्हणतो, साहेब तुम्ही याला पकडलं, ही गोष्ट राहुलपर्यंत पोहोचता कामा नये. मी म्हटलं होतं ना तुम्हाला, हे प्रकरण वाटतं तितकं साधं नाहीये. तुम्ही या माणसाला तुमच्या ताब्यात ठेवा. तोपर्यंत माझ्या घरात जी काही शोधाशोध करायची ती मी करतो. माझ्या घरात राहुल आणि त्याची आई रोहिणी फडतरे दोघी आहेत. माझ्या घरात कुठलेही पुरावे मिळाले तर मी तुम्हाला लगेच अपडेट करतो. तोपर्यंत बाहेर तुम्हाला जितकी शक्य तितकी चौकशी करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा सर, तुम्ही आमच्या घरापर्यंत पोहोचवू नका, कारण ते दोघं गाफील असतानाच आपण त्यांना पकडू शकतो. त्यांच्या विरोधातले जे काही पुरावे असतील ते काही आपल्या हाती तेव्हाच लागू शकतात आणि आपण तेव्हाच त्यांना गुन्हेगार म्हणून सिद्ध करू शकू. आता त्यांनी केलेल्या दलदलीत मलाच आता त्यांना तिथे गाडायचं आहे. ते पोलीस म्हणतात, ओके ठीक आहे, मांगले याचा मोबाईल आधी ताब्यात घ्या, असं ते म्हणतात. आणि तो माणूस आपला फोन देतो आणि लगेच पोलीस म्हणतात, चल आता तुला धडा शिकवतो मी. म्हणजे त्या माणसाला ते घेऊन जातात. बघच आता तुझ्या घराला मी कसं सील लावतो ते, चल असं म्हणत आता अद्वैत तिथे असतानाच पोलीस त्या माणसाला घेऊन जातात आणि अद्वैत तिथून बघतच राहतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की अद्वैत आता ॲक्सिडेंटबद्दल सुकन्याला विचारत असतो. तो म्हणतो की एक्झॅक्टली कसा झाला होता ॲक्सिडेंट. आता बरं गाडीचा रंग काय होता. तेव्हा सुकन्या सांगू लागते की पांढऱ्या रंगाची होती गाडी. आणि हो सर, ही गाडी पुढे जाऊन आदळली होती आणि कोणाची तरी झटापट चालू होती तिथे. तर दुसरीकडे दुसऱ्या दिवशी सकाळी तो जो वेडा माणूस असतो ना, ज्याच्याकडे ती नंबर प्लेट असते, हिचे काका, सुकन्याचे काका, तो माणूस आत शिरलेला असतो. आणि अद्वैत आता त्यांना म्हणतो, तुम्ही आत कसे आलात, आत कसे शिरलात तुम्ही, निघा इथून बाहेर, चला. आता लगेच सुकन्या ते बघते आणि म्हणते, सर 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 थांबा, त्यांना काहीच बोलू नका. अद्वैत म्हणतो, म्हणजे तुम्ही ओळखता का त्यांना. तेव्हा लगेच सुकन्या त्या वेड्या माणसाशी बोलू लागते की काका तुम्ही इथे कसे आलात वगैरे वगैरे. आणि सुकन्या ही लिहिते तोपर्यंतच ना तिकडनं आतून राहुल आणि रोहिणी येतात आणि ते त्या वेड्याला बघतात. आता त्या वेड्याच्या ते जेव्हा दृष्टीच पडतात राहुल आणि रोहिणी, तेव्हा तो वेडा अगदी वेड्यासारखं करायला लागतो आणि त्यांना म्हणू लागतो की बाबा त्यांनीच ॲक्सिडेंट घडवून आणला आणि त्यांच्याकडे बघून सारखं सारखं काहीतरीच बोलत असतो. सो आता ते दोघंही खूप घाबरलेले असतात आणि सुकन्या त्याला आवरत असते त्या वेड्या तिच्या काकांना. आणि सुकन्या आता जेव्हा तो तिचे ते काका असतात ते जेव्हा वेड्यासारखं त्या दोघांकडे हात दाखवत असतात तेव्हा अद्वैतकडे बघते आणि त्या दोघांना काहीतरी संशय येतो. तर मित्रांनो, हा होता आजचा भाग. तुम्हाला काय वाटतं पुढे काय होईल. पण मालिकेने ज्या पद्धतीने छानपैकी असा फास्ट ट्रॅक पकडलेला आहे तो तुम्हाला कसा वाटतोय ते आवर्जून मला सांगा. मालिका कशी वाटते त्यापेक्षा. म्हणजे प्रेक्षक आपल्यावर नाराज होते की एकतर स्लो दाखवताय सगळं. राहुल रोहिणीची कारस्थानं उघडी होत नाहीये, त्याचबरोबरीने कलाला हिरावून घेतलं. सो आता मालिकेने एक प्लस पॉईंट टाकलेला आहे की आता पटपट प्रत्येक गोष्टीचा उलगडा होत जातोय. सो तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता वळूया आपल्या कमेंट सेक्शनकडे, ज्यातून पहिली कमेंट आपल्याला बघायला मिळणार आहे शुभांगी बडेकर यांची. आणि त्या म्हणतायत आता की मालिकेने अगदी छान वळण घेतलेलं आहे. हो खरं आहे हे. त्यांचं म्हणणं आहे मालिकेतले सगळे कलाकार खूप छान भूमिका सादर करतात, त्यांना हॅट्स ऑफ. ओके. त्यानंतर आहेत विजया काटे, त्यानंतर कुंदा सावंत आहेत, त्यानंतर सुनंदा क्षीरसागर, त्यांनी 2 कमेंट्स केलेल्या आहेत. तुमचा आवाज सुंदर आहे, क्यूट आहे. ओके, थँक्यू. आणि संध्या साळवे, खूप छान होणार आहे आता मालिका, आता बघायची इच्छा होते, बघायला छान वाटेल असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर आहेत विनय अकलाड, त्यानंतर आहे संध्या पाटील, रसिका आढाव, त्यानंतर अंजली खरात, त्यानंतर तनुजा अहेर आहे, अजून शिवाजी माळी आहेत, उमा गुडू, त्यानंतर आनंद केसवानी. ओके. ते म्हणतात कॉंग्रॅच्युलेशन्स मॅम, आय गॉट कॉम्प्लिमेंटेड बाय नाती मराठी. ओ वाव, दॅट्स नाईस. त्यानंतर ते म्हणतात की भगवान रोहिणी जैसे दुष्ट बेटी किसी दुश्मन को भी ना दे. नो वंडर राहुल ऑल्सो हॅज इनहेरिटेड हिज मदर सिव्हिल संस्कार्स. म्हणजे आता राहुल असा आहे त्या बाबतीत काही असं आश्चर्य नाही आहे, कारण त्याच्या आईसारखाच येतो. पण रोहिणीसारखी मुलगी कोणाला नको मिळायला असं त्यांचं म्हणणं आहे. अगदी दुश्मनला सुद्धा नको असं त्यांचं म्हणणं आहे. सो आता सीझन 2 चालू झाला आहे ना हा मालिकेचा. सो आता सगळं रोहिणीच्या गँगचं कारस्थान एक्सपोज होणार आहे, आता खरी मजा येणार आहे असं ते म्हणत आहेत. त्यानंतर तुमच्या शब्दात ह्या एपिसोडपासून सिरियल अगदी मनोरंजक ठरणार आहे. तुमच्या भरभरून प्रतिसादासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. कमेंट सेक्शन न विसरता पूर्ण एपिसोडला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. यांनी मी जे बोलते ना नेहमी ते माझे शब्द असे कमेंट सेक्शनमध्ये टाकलेले आहेत की तुमच्या शब्दात हे असं असेल. ओके, थँक्यू.
त्यानंतर आहे तुम्हा गुड पुन्हा एकदा, आणि उषा पवार, त्यानंतरून आशा राणी कुंभार. ओके. आणि उषा पवार म्हणतायत की कसली आहे रोहिणी, बापालाही सोडत नाही. छान होता आजचा रिव्ह्यू, छान सांगितला ताई तुम्ही. ओके, थँक्यू. त्यानंतर जगदीश फाळके. ओके. प्रेक्षकांना आता आवडायला लागली मालिका. मी आधीच म्हटलं होतं की थोडा वेळ लागेल आपल्याला, म्हणजे कला बेस्टच होती, कलाची तुलना तर होऊ शकत नाही. पण आता हळूहळू जर आपल्याला रोज मालिकेमध्ये रोज आपल्याला जर सुकन्याला बघायचंय, तर हळूहळू आपल्याला होईल सवय आणि प्रेक्षक हळूहळू तिलाही स्वीकारतील. आणि अर्थातच प्रेक्षकांनी तिला स्वीकारलं सुद्धा, कारण तिचा रोल आणि तिचं काम खूप छान दाखवण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, आजपासून मालिकेत मजा यायला सुरुवात झालेली आहे. तेव्हा आता मस्त कुर्सी की पेटी बांधलो चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपला एकही व्हिडिओ चुकवू नका. बरोबरीनेच कमेंट सेक्शन सुद्धा भरून टाकायला विसरत जाऊ नका, कारण इथून पुढे खूप मजा येणार आहे. चला तर मग मित्रांनो, आता मी माझ्या वाणीला इथेच पूर्णविराम देते, विश्रांती घेते आणि थांबते इथेच. तेव्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.